नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला कटाची आमटी बनवून दाखवते। इथे मी चना डाळ घेतलेली आहे 1 वाटी। आता हे 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। नंतर कुकरला लावते मी। या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये 2.5 वाट्या पाणी टाकते मी। पाणी थोडंसं जास्त टाकायचं। डाळ आपली खूप छान अशी मऊ शिजली पाहिजे। आता त्यामध्ये 1 चमचा तेल, खायचं तेल आहे। आता या ठिकाणी मी 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्या होतात तोपर्यंत मी साहित्य सांगते। इथे मी उभे पातळ असे कांदे कापून घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे। आल्याचा तुकडा आहे 5, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत। हळद, लाल तिखट आहे, तिखटानुसार साधा आहे। कोथिंबीर आहे चवीपुरती। गरम मसाला तुमच्याकडे जर नसेल कुठलाही गोडा मसाला किंवा काळा मसाला असेल तर या ठिकाणी वापर करा। जर नसेलच कुठला तरी नाही टाकला तरी काही हरकत नाही। सुकं खोबरं आहे अर्धी वाटीला थोडंसं कमी, मी हे किसून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। या ठिकाणी मी लोखंडाच्या तव्याचा वापर करते कांदा भाजून घ्यायला। हे बघा, जर तुमच्याकडे नसेल नॉनस्टिकच्या तव्यामध्ये भाजला तरी काहीच हरकत नाही। आता या ठिकाणी कांदा आपल्याला काळपट होईपर्यंत आपल्याला असा कांदा भाजून घ्यायचा, तेलाचा वापर करायचा नाही। या स्टेजला येईपर्यंत असा कांदा भाजून घ्यायचा। आता त्यामध्ये आल्याचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, सुकं खोबरं 1 ते 2 मिनिटं परत परतून घेऊया। खोबरं असं छान भाजलं गेलं पाहिजे। या ठिकाणी मसाला तयार आहे। आता हे पूर्ण थंड करून घेते मी, नंतरच मिक्सरला फिरवते। कुकरच्या मी 3 ते 4 शिट्या करून घेतलेल्या आहे। डाळ झालेली आहे आपली। हे बघा किती मस्त अशी मऊसूत शिजली पाहिजे डाळ, अशा प्रकारे। आता हे पाणी जे बाकी आहे ते मी अशी चाळणीने चाळून घेणार आहे। इथे बघू शकता गाळणीने मी गाळून घेतलेली आहे डाळ। हे याला कट बोलतात। आता याच्यापासूनच मी आमटी तयार करणार आहे। यामधली थोडीशी 1-2 चमचे डाळ घेतात पण मी घेणार नाही। अख्खा पाण्यापासून या कटापासून आमटी तयार करणार आहे। इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकलेला आहे। आता त्यावरून कोथिंबीर आणि 2-3 चमचे पाणी जर लागलं तर आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची मसाल्याची। इथे बघू शकता मसाला तयार आहे आपला, अशी पेस्ट करून घ्यायची छान। इथे मी कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आवडीनुसार तेल थोडंसं जास्त टाकायचं। तेल छान गरम झालेले आहे। आता त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा। आता छान मसाला असा परतून घ्यायचा यामध्ये। आता थोडंसं पाणी टाकूया, मिक्सरचं मसाल्याचं पाणी होतं। आता त्यामध्ये लाल तिखट तिखटानुसार ठेवा, गरम मसाला, एकजीव छान करून घ्यायचं। हे फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। 1 मिनिट झालेलं आहे। हे बघा असं तेल रिलीज झालं पाहिजे। नंतर यामध्ये हळद, आता यामध्ये हे कट टाकून द्यायचं। बघा थोडंसं पाण्याचा वापर करते मी, अर्धा ग्लास। थोडंसं पाणी कमी वाटते मला, तुम्ही पण टाकू शकता तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर, काहीच हरकत नाही। चवीपुरतं मीठ। आता यावर मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते। झाकण ठेवताना काळजी घ्यायची, चमच आतमध्ये ठेवायचा कढईच्या, नंतर झाकण असं आदर ठेवायचं। या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे। आता यावरून कोथिंबीर। इथे बघू शकता कटाची आमटी तयार आहे। प्रत्येक ठिकाणी या आमटीला वेगवेगळे नाव आहेत। कोणी सार बोलते, कोणी आळवणीची आमटी बोलते। प्रत्येक भागामध्ये वेगळं नाव आहे या आमटीसाठी तरी। अशा प्रकारे तुम्हाला कटाची आमटी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।